श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, कशा आहात? मी स्वामीचरणी प्रार्थना करते की तुम्ही सुखात आनंदात आणि मजेत राहा. तर मित्रांनो, श्रावण महिना हा संपलेला आहे. तर श्रावण महिना संपल्यानंतर लगेच काही जणांना मटण खाण्याची इच्छा होते. त्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा, कारण श्रावण महिना संपल्या मटण लगेच खाऊ नका. त्यामुळे काय परिणाम होतात हे आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे असेच नवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर मित्रांनो, श्रावण संपला की झालं मटण प्रेमींना कधी मटण खातोय असं होतं. पण तुम्ही मटण खाल्ल्यानंतर चुकूनही ही चूक करू नका. याचे तुम्हाला दुष्परिणाम भोगावे लागतील. तर आपण जाणून घेऊया. तुम्ही जर मांसाहार असाल तर वारंवार तुम्ही मांसाहारी जेवण जेवत असाल तर मांसाहारी जेवण जेवल्यानंतर चुकूनही हा पदार्थ खाऊ नका, जेणेकरून तुम्हाला त्रास होईल, पश्चाताप होईल. आणि मित्रांनो, मटण खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारचे फायदेही होतात. मटण हे शरीराला आवश्यक आहे. ज्या लोकांना कॅल्शियम लोहाची कमतरता आहे त्या लोकांनी तर अवश्य मटण खावे. त्यामुळे शरीरातील लोहाचे व कॅल्शियमची कमतरता भरून निघते. त्याचबरोबर शरीरातील हिमोग्लोबिन हाडे मजबूत करण्यासाठी बऱ्याचदा डॉक्टर मांसाहार करण्याचा सल्ला देत असतात. त्यामुळे मटण खाणे शरीराला फायदेशीर आहे. आणि मित्रांनो, मटण खाल्ल्यानंतर काही ठराविक गोष्टी आहेत, त्यांना खाल्ल्याने आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत असतात. ते पदार्थ कोणते आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊया. तर म्हणजे कसं, मटण हे पचायला जड असतात हे तर सगळ्यांना माहीत आहेच. किमान 72 तास त्याला पचण्यासाठी लागत असतात. म्हणूनच मटण हे रात्री न खाता दिवसा खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे मटणाचे पूर्ण पचन होईपर्यंत कोणते पदार्थ खाऊ नये हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या पदार्थाचे सेवन न केल्यास मोठा फायदा होईल. मटण खाऊन तुम्ही नमूद केलेला पदार्थ खाल्ले तर शरीरात विषारी पदार्थ निर्माण होतात. याचा थेट परिणाम हृदय, किडनी यावर होत असतो. तर मटण खाल्ल्यानंतर अथवा मटणासोबत कोणते पदार्थ खाऊ नयेत याबद्दल आपण खालीलप्रमाणे माहिती जाणून घेऊया. तर ज्या वेळेस तुम्ही मटण खात असाल त्यावेळी त्याच्यासोबत तुम्ही दुग्धजन्य पदार्थाचे सेवन अजिबात करायचं नाही. मटण खाताना तुम्ही ताक अथवा खीर याचे सेवन अजिबात करू नयेत, कारण मटण आणि ताक, खीर हा विरुद्ध आहार मानला जातो. म्हणजे काही लोक जेवण झाले की लगेच ताक वगैरे पित असतात, तर ते चुकीचं आहे. तसेच असे विरुद्ध पदार्थ एकाच वेळी पोटात गेल्यामुळे त्याचा आपल्याला जास्तीत जास्त त्रास होऊ शकतो. जे हा विरुद्ध आहार आपल्या पोटात गेल्यामुळे शरीराला एक प्रकारचे खाज निर्माण होण्याची शक्यता असते. शिवाय कालांतराने अंगावर पांढरे डाग पडण्याची देखील समस्या येऊ शकते. तसेच मटण खाल्ल्यानंतर तुम्ही दुधाचे सेवन अजिबात करायचे नाही. मटण म्हटले तर गरम प्रवृत्तीचे असते आणि दूध हे थंड प्रकृतीचे असते. गरम आणि थंड हे एकाच वेळी पोटात गेले तर त्याचा आपल्याला त्रास हा शरीराला अधिक प्रमाणात होतो. शिवाय गरम आणि थंड याचा प्रभाव हा पचनसंस्थेवर देखील पडतो. त्यामुळे आपल्या शरीरातील पचनसंस्था यामध्ये बिघाड होऊन खाल्लेले अन्न पचनास जड जाते. शिवाय हे दोघे एकत्र झाल्यामुळे मळमळ होण्याचा त्रास देखील होऊ शकतो. शिवाय उलट्या देखील होऊ शकतात आणि शरीराला एक प्रकारचे फोड देखील येऊ शकतात. म्हणजे अंगावरती पुळ्या, फोड वगैरे येत असतात. तर असं विरुद्ध आहार आपल्या जेवणामध्ये यायला नको आहेत. त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांना कुठलाही पदार्थ खाल्ला की त्यानंतर काही लोक सिगारेट अथवा बिडी ओढण्याची सवय असते. तर मटण खाल्ल्यानंतर देखील तुम्ही बिडी पिणे अथवा सिगारेट ओढणे शक्यतो टाळायला हवे. यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. तसेच मटण खाल्ल्यानंतर आपण दही देखील खाऊ नयेत. मटण हे गरम प्रवृत्तीचे असते, शिवाय दही हे थंड प्रकृतीचे असते. तसेच मटणासोबत दहीचे सेवन देखील करू नये. म्हणजे काही लोक जेवण झालं की लगेच दही वगैरे खातात, आईस्क्रीम खात असतात, तर ते चुकीचं आहे. म्हणजे थंड आणि गरम हे एकाच वेळी शरीरात जात असल्यामुळे आपल्या शरीराला त्याचा त्रास होऊ शकतो. आणि मटण खाल्ल्यानंतर तुम्ही त्याचे सेवन करत असाल तर त्यामुळे तुमच्या अंगावर सफेद डाग होण्याची शक्यता असते. म्हणजे एक प्रकारची स्किन ॲलर्जी होऊ शकते. मित्रांनो, मटण खाल्ल्यानंतर जर तुम्ही मधाचे सेवन करत असाल तर त्यामुळे देखील तुम्हाला त्याचा
त्रास होण्याची शक्यता असते. मटण खाल्ल्यानंतर जर तुम्ही मधाचे सेवन करत असाल तर त्यामुळे तुमच्या हृदयाला धोका पोहोचू शकतो. म्हणजेच हृदयासंदर्भात देखील तुम्हाला आजार होऊ शकतात. तसेच मटण खाल्ल्यानंतर शक्यतो तुम्ही चहा पिण्याचं देखील टाळायला हवे. मटण हे गरम प्रकृतीचे असते आणि त्यात जर अजून तुम्ही चहा याचे सेवन करत असाल तर त्यामुळे तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त प्रकारे त्रास होईल. म्हणजे तुम्हाला ॲसिडिटीसारखे त्रास होण्याची शक्यता आहे. ॲसिडिटीचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. म्हणूनच तुम्ही मटण खाल्ल्यानंतर चहा घ्यायचा नाही. मटण खाल्ल्यानंतर ते पचण्यासाठी भरपूर कालावधी लागत असतो. म्हणून मटण खाल्ल्यानंतर तुम्ही शक्यतो काही गोष्टी खाणे जेवढे टाळाल तेवढे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. शिवाय मटण खाल्ल्यानंतर तुम्ही थोडे शतपावली करणे देखील योग्य ठरेल, कारण मटण पचण्यात थोडे जड जात असते. मटणाचे व्यवस्थित पचन व्हावे यासाठी थोडे चालणे महत्त्वाचे ठरू शकते. मटणासोबत अथवा मटण खाल्ल्यानंतर पनीरचे देखील सेवन करणे शक्यतो टाळायला हवे. एक तर तुम्ही मटण खायला हवे नाही तर पनीर तरी, परंतु दोघे एकत्र नाही तर एकामागे एक तर अजिबात खाऊ नये, कारण हे दोघे शरीरामध्ये एकत्रितरित्या जमा झाले तर त्यामुळे तुमच्या आरोग्याला त्रास होऊ शकतो. तसेच मटण खाल्ल्यानंतर जर तुम्ही लगेच झोपत असाल तर लक्षात ठेवा, तुम्ही अनेक रोगांना आमंत्रण देत आहात. मटणात तिखटाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पित्त आणि जळजळ यासारख्या समस्या लगेच उद्भवतात. तसेच जर तुम्ही मटण खात असाल, मटणाचे विविध प्रकारचे डिशेस बनवून खात असाल तर ते आवडीने खातो, परंतु त्यासोबत विरुद्ध आहार अजिबात घ्यायचा नाही. मटणासोबत किंवा मटण खाल्ल्यानंतर तुम्ही दुग्धजन्य पदार्थाचे देखील सेवन अजिबात करायचे नाही, कारण यामुळे तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त त्रास होऊ शकतो. ज्यावेळेस तुम्ही मटण खात असाल त्यावेळेस तुम्ही विरुद्ध आहाराचं सेवन अजिबात करायचं नाही, कारण त्याच्यामुळे आपल्या शरीराला खूपच नुकसान होत असतं. त्यामुळे असे जे काही असे विरुद्ध पदार्थ आहेत ते चुकूनही तुम्ही खाऊ नका. मटण खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे देखील होत असतात, फक्त त्यासोबत विरुद्ध आहार घ्यायचं टाळायचं आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.